मस्त थंडगार ताक आपलं तयार झालेलं आहे, मसाला ताक. मस्त आपण याचा स्वाद घ्यायचा आहे, गार. मस्त एक ग्लास हा मसाला ताक प्यायचं आणि झोपून जायचं. मस्त ताक. वाव, अप्रतिम. जय श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहे मस्त असं थंडगार मसाले ताक. उन्हाळा चालू झालेला आहे. बाहेरचं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा घरचं मस्त थंडगार मसाले ताक करून पिलेलं कधी पण शरीराला चांगलं असतं. त्यासाठी मी आज तुम्हाला थंडगार मसाले ताक दाखवणार आहे. मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, हे काळं मीठ घेतलेलं आहे, साखर, पुदिना, धनेपूड, जिरेपूड आहे, हे दोन्ही मिक्स घेतलेलं आहे. आणि हे साधं मीठ आहे आणि एकच मिरची घेतलेला आहे. आणि हे 1 लिटर मी दही घेतलेलं आहे. आता मी पहिल्यांदा सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मसाले घालून मिक्सरला फिरवून घेणार आहे. ही मिरची, धने जिरेपूड, काळं मीठ, साखर, हे साधं मीठ आहे बारीक, कोथिंबीर आणि हे पुदिना. पुदिन्यानं मसाला ताकाला खूप छान चव येते आणि पुदिना हा शरीराला चांगला पण असतो. तर आता पहिल्यांदा मी हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतो. आता हे मिक्सरला मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे सगळं. हे बघा. आता याच्यामध्ये मी दही घालणार आहे. आता याच्यामध्ये मी दही घालतो. 1 लिटर दही घेतलेलं आहे एवढ्या मसाल्याला मी. ह्या 1 लिटरमध्ये साधारण 20 ग्लास ताक होतं. हे दही घेतलेलं आहे. आता हे दही देखील मी ह्या मसाल्यासोबत मिक्सरला एकदा फिरवून घेतो, न पाणी घालता. हे बघा, तर मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे हे न पाणी घालता. मिक्सरला फिरवलेलं दही मी या गंजमध्ये काढून घेतो आणि आता याच्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. यामध्ये मी पाणी घालतो. तुम्हाला घट्ट केवढं, पातळ केवढं पाहिजे त्या हिशोबानं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. 1 लिटरमध्ये एवढा एक गंज भरून होतो. तर मस्तपैकी ग्लासमध्ये घ्यायचं आणि ताक प्यायचं आणि निवांत झोपून टाकायचं. 1 नंबर. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर पण तेवढंच करणं गरजेचं आहे. शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मला अजून उत्साह मिळेल की वेगवेगळ्या रेसिपी करून तुम्हाला दाखवता येतील. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.